बघा, परिमिती आणि क्षेत्रफळ हा 10वा धडा आहे आपल्या नवोदयचा. मग याच्यामध्ये हा चॅप्टर पूर्ण करण्यापूर्वी ही सूत्रे माहिती असणं गरजेचे आहे. मग सांगा, आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक बरोबर आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. चौरसाची परिमिती 4 गुणाकारामध्ये बाजू. आणि बहुभुजाकृती जर असेल तर तिची परिमिती कशी असते? सर्व बाजूंची बेरीज. शाबाश. त्रिकोणाची परिमिती काय असते? तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजे तिन्ही बाजूंची जी काय लांबी असते ना, त्यांची बेरीज करायची. आता हे झाले परिमिती. आता क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणाकारामध्ये रुंदी. चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजू गुणाकारामध्ये बाजू, म्हणजेच बाजूचा वर्ग. ठीक आहे ना. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे? 1/2 गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये उंची. पाया गुणाकारामध्ये उंची. आणि काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे? 1/2 गुणाकारामध्ये काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. अशा प्रकारे हे जर सूत्र माहिती असतील तर नक्कीच आपल्याला ह्या चॅप्टरला सॉल्व करण्यासाठी आपण फार सोप्या पद्धतीने त्याला सॉल्व करू शकतो आणि लवकर करू शकतो. ठीक आहे, याचा अभ्यास करा. गुड बाय.